महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। वडसा रेल्वे स्थानकाजवळील मार्ग टनल अंडरग्राऊंडचे काम सुरू। मार्ग 10 जून ते 2 जुलैपर्यंत वाहतुकीसाठी बंद। वडसा रेल्वे स्थानकाजवळील LHS 59 म्हणजेच रेल्वे बोगदा अंडरपास मार्गावरील दोन्ही बाजूंच्या रस्त्यांची दुरुस्ती करण्यात येणार असल्याने या मार्गावरील वाहतूक दिनांक 10 जून 2026 ते 2 जुलै 2026 पर्यंत प्रतिबंधित करण्यात आली आहे। याबाबत जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी अविशांत पंडा यांनी आदेश निर्गमित केले आहेत। वडसा रेल्वे स्थानकाजवळील LHS 59 मार्गावर मोठे खड्डे पडले असून पावसाळ्यात पाणी साचल्यामुळे वाहतुकीत अडथळे निर्माण होतात। त्यामुळे अपघाताची शक्यता तसेच वाहतूक कोंडीची समस्या उद्भवू नये यासाठी सदर अंडरपासच्या दोन्ही बाजूंच्या रस्त्याची दुरुस्ती तातडीने करणे आवश्यक आहे। या पार्श्वभूमीवर रेल्वे विभागाच्या विनंतीनुसार हा मार्ग तात्पुरता बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। या कालावधीत प्रवासी बसेस, पाणी पुरवठा, महावितरण दुरुस्ती, रस्ते दुरुस्ती आणि अत्यावश्यक सेवांशी संबंधित वाहने वगळता इतर सर्व प्रकारच्या वाहनांना या मार्गावरून प्रवास करण्यास मनाई असेल। नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे। सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर मोटार वाहन कायदा 1988, भारतीय दंड संहिता 1860 तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 मधील प्रचलित तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल असे आदेशात नमूद करण्यात आले आहे। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी हरेंद्र मडावी, गडचिरोली। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।